पार्वती पते हर हर महादेव। नमस्कार मित्रांनो, आज उज्जैन हे 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेलं महाकालेश्वर मंदिर याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। महाकालेश्वर मंदिराच्या वैभवाचे वर्णन विविध पुराणांमध्ये आढळतं। मध्य प्रदेशातील शिपा नदीच्या काठी उज्जैन येथे श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग असून स्वयंभू आहे। भोवती प्रचंड भिंती आहेत। मंदिराच्या आत 5 स्तर आहेत आणि त्यातील एक पातळी जमिनीखाली आहे। या मंदिरातील मूर्ती ओंकारेश्वर शिवाची आहे आणि देवता महाकाल मंदिराच्या अगदी वर गर्भगृहात बसलेली आहे। मंदिराची भस्म आरती ही पाहण्यासारखी आहे। ही आरती पहाटे 4 वाजता होते। ही आरती पाहण्यासाठी भक्तांना अनेक नियमांचे पालन करावे लागते। मंदिर पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत भाविकांसाठी खुले राहते। महाकालला उज्जैनचा राजा असेही म्हणतात। कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी महाकालचा आशीर्वाद घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी धार्मिक धारणा आहे। शिपा नदीच्या काठावर वसलेले उज्जैन मंदिराचे शहर म्हणूनही ओळखले। विक्रमादित्यांच्या राजवटीनंतर कोणताही राजा इथे रात्रभर राहिला नाही। ज्याने हे धाडस केले त्याला घेरून मारण्यात आल्याचे सांगितले जाते। त्यामुळे आजपर्यंत एकही मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान उज्जैनमध्ये रात्र घालवत नाही। महाकालची पालखी दरवर्षी श्रावण महिन्यात काढली जाते। असे म्हटले जाते की या दिवशी भगवान महाकाल उज्जैनला भेट देण्यासाठी पालखीत शहराच्या सहलीला निघतात। महाकाल पालखी शिपा नदीच्या काठी प्रवासाला सुरुवात करून उज्जैनचे दर्शन घेतल्यानंतर मंदिरात परततात। माता पार्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मूर्ती विराजमान आहेत। उज्जैनमध्ये आजूबाजूचा परिसरही पाहण्यासारखा आहे। ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।